नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपण मोटिवेशन अँड कंट्रोलिंग हा चॅप्टर पाहत आहोत आणि यातला मोटिवेशन याबद्दल आपण मागच्या काही लेक्चरमध्ये माहिती पाहत होतो. आज आपण कंट्रोलिंग या घटकाबद्दल शिकणार आहोत. मीनिंग ऑफ कंट्रोलिंग. In order to seek plan result from the subordinate, that means control. एक नियंत्रण आहे हे. जेव्हा आपण मॅनेजमेंट करत असतो तेव्हा आपल्या सहकार्याकडून आपण ठरवलेल्या उद्दिष्टांप्रमाणे तो प्लॅन एक्झिक्यूट करून घेत असताना या नियंत्रणाची गरज पडत असते. कारण प्रत्येकाकडे ती टेक्निक, ते नॉलेज, ते वर्क ऑफ पॅशन वेगवेगळ्या पद्धतीनं असतं आणि या वेगवेगळ्या पद्धतीचा उपयोग आपणास योग्य पद्धतीमध्ये कन्वर्ट करावा लागतो. यामुळेच आपणास तो फायदा होतो. आणि कंट्रोलिंग, इट इज अ प्रायमरी फंक्शन और इम्पॉर्टंट फंक्शन ऑफ अ मॅनेजर. कारण त्याला इतर कार्य पार पाडत असताना नियंत्रण हा सुद्धा घटक लक्षात ठेवावा लागतो. आणि प्लॅन, कंट्रोलिंग, ऑर्गनायझिंग या सर्व घटकांमध्ये समन्वय साधत असताना कंट्रोलिंग हा शेवटचा आणि महत्त्वाचा भाग आहे. त्याला दुसऱ्या भाषेत असं म्हणता येईल, इन मीनिंग ऑफ कंट्रोलिंग फंक्शन कॅन बी डिफाईन ॲज इन्शुअरिंग दॅट ॲक्टिव्हिटीज इन ऑर्गनायझेशन आर परफॉर्म ॲज पर द प्लॅन. व्यवसाय संघटनेमध्ये ठरवलेल्या पद्धतीनं कार्य पूर्ण करण्यासाठी जे नियंत्रण आवश्यक असतं त्याला कंट्रोलिंग असं म्हणतात. आणि हे जे कंट्रोलिंग आहे तर याचं वैशिष्ट्य काय आहे, तर कंट्रोलिंग इज अ गोल ओरिएंटेड फंक्शन. काय आहे? गोल ओरिएंटेड फंक्शन. बघा, आपला प्रोजेक्ट हा बांधकामाविषयी असेल, त्या व्यवसाय संघटनेमध्ये विविध पद्धतीचं इंजिनिअरिंगचं काम चालत असेल, तेव्हा तुमचं कंट्रोलिंग केवळ त्या बांधकामापुरतं मर्यादित असेल. त्याच्या अगोदर किंवा नंतर हे तुम्हाला कंट्रोल करण्याची गरज नाही. म्हणजेच गोल ओरिएंटेड आहे. ध्येय पूर्ण झाले की ते कंट्रोलिंग परत दुसऱ्या ध्येयासाठी आपण वापरत असतो. सेकंड असं म्हणता येईल आपल्याला वैशिष्ट्य, इट इज अ प्रायमरी फंक्शन ऑफ एव्हरी मॅनेजर. जर प्लॅन करत असाल, एक्झिक्यूट करायचं असेल तर तुम्हाला ते कंट्रोल करावंच लागतं. तुम्ही सुद्धा व्यवसाय करायचा आहे, तुमच्याकडे 5 लाख रुपये भांडवल आहे, तुम्हाला व्यवसायामध्ये नियंत्रण आणावं लागेल. पूर्ण 5 लाखच्या 5 लाख लगेच सर्वच खर्चून चालणार नाहीत. म्हणून कंट्रोलिंग हे सुद्धा प्रायमरी फंक्शन आहे. तिसरं वैशिष्ट्य असं म्हणता येईल, कंट्रोलिंग द फंक्शन ऑफ मॅनेजर इज परव्हेसिव्ह फंक्शन. आणि या पद्धतीनं आपणास कंट्रोलिंगची वैशिष्ट्ये सांगता येते. आता आपण मीनिंग पाहू. डेफिनेशन ऑफ कंट्रोलिंग. Managerial control implies
the management of accomplishment against the standard and the correction of the deviation to assure attainment of objective according to the plan. Controlling is a process of bringing about conformity of a performance with plan action. कुठलीही एक व्याख्या लक्षात ठेवा. याचा अर्थ असा आहे की नियंत्रण ही एक प्रक्रिया आहे. कशासाठी? जे कार्य आपल्याला करायचं आहे ते निश्चित करण्यासाठी. कशानुसार? ॲज पर आवर प्लॅन. आपल्या उद्दिष्टानुसार कार्य निश्चिती करण्यासाठी केलेली प्रक्रिया म्हणजे नियंत्रण होय. आणि नियंत्रण केल्यामुळं व्यवसाय संघटनेचं स्वरूप, जे कार्य, यामध्ये बदल करण्यास त्या मॅनेजरचा हातभार लागत असतो. आज आपण डेफिनेशन आणि मीनिंग पाहिलेला आहे. तर मित्रांनो, येत्या काही काळामध्ये तुमच्या रेग्युलरच्या परीक्षा होणार आहेत. या परीक्षा विद्यापीठ घेणार आहे. त्यामुळे तुम्ही चांगल्या पद्धतीने अभ्यास करा. प्रत्येक चॅप्टरचे आपण PDF नोट्स देणार आहोत. अभ्यास करूनच परीक्षा द्या. कुठल्या मदतीची अपेक्षा न करता तुम्ही चांगल्या पद्धतीने या घटकांचा अभ्यास करावा आणि या विषयामध्ये उत्कृष्ट मार्क घ्यावेत, हीच अपेक्षा आहे. हा विषय दिसतो तितका सोपा नाही. डिस्क्रिप्शन करण्यासाठी तुम्हाला अवघड जातं. समजतं, परंतु डिस्क्रिप्शन करण्यासाठी अवघड जातं. त्यासाठी तुम्हाला मुद्देसूद सर्व घटकांचा अभ्यास असायला पाहिजे. तेव्हाच तुम्ही हा पेपर चांगल्या पद्धतीने सोडवू शकाल. तर चांगल्या पद्धतीने अभ्यास करा. बघता बघता हे प्रकरण सुद्धा संपुष्टात येत आहे आणि या टर्मचा अभ्यास आपला संपुष्टात आल्यामुळे लगेच तुमची परीक्षा होणार आहे. अभ्यास करा. भेटूया आपण पुढच्या लेक्चरमध्ये. धन्यवाद.